मध्ये आता आहोत. म्हाडा कॉलनी मधली शाळेची दुरावस्था पाहू शकतो. समाज में कुछ बदलाव. याच वार्डातनं महापौर जिंकून आले, याच वार्डातनं आपल्या येथील आमदार जिंकून आले. महापौर बोलतो आमदार काम करून देत नाही आणि आमदार बोलतो महापौर काम करून देत नाही. म्हणून मी तुम्हाला तिसरा पर्याय दिलेला आहे. 4 वोट प्रत्येक माणसाला टाकायचे, त्याच्यामधला 1 वोट तुम्हाला तुमच्या जीवनातील बदल करण्यासाठी, वार्डात कुठेतरी नव्याने बदल होण्यासाठी या 1 मताची किंमत तुम्ही दाखवून द्यायची. गेल्या वर्षानुवर्ष महापौरांना निवडून दिलं, वर्षानुवर्ष आमदारांना निवडून दिलं, पण तुम्हाला कोणीही चांगल्या पद्धतीचे सोयी सुविधा दिलेल्या नाहीत. 35 वर्ष झाले जुन्या पाईपलाईन तशाच आहेत. आमच्या वार्डात कुठेही चांगल्या पद्धतीचं पाणी नाही, दुर्गंधी पसरलेली आहे वार्डामध्ये. आज ही मुलं खेळतात, कचऱ्यामध्ये खेळतात, यांना कुठल्या कुठल्या रोगांचा सामना करावा लागतो. आमच्या वार्डात आजही चांगल्या पद्धतीचा दवाखाना नाही. आमचा गरीब माणूस दवाखान्यात कुठल्या पद्धतीने वार्डातनं बाहेर जाईल. आज 24,000 लोकांचा वार्ड, मतदार 24,000, म्हणजे जिथे राहणारे कमीत कमी 50,000 लोक आहेत. तर अशी जर दुर्गंधी पसरवणारे आमच्या इथे महापौर आणि आमदार काम करत असतील तर आम्हाला दोघांना बायकॉट करायचं आहे. आणि म्हणून मी तिसरा पर्याय तुम्हाला दिलेला आहे. जनतेला माझं आव्हान आहे, येत्या काळात याचा चेहरा मोहरा बदलण्याचा